तर नमस्कार ट्रेडर्स. आज आपण प्रॉफिटबद्दल नाही तर कन्सिस्टंट ट्रेडर कसं बनायचं याबद्दल बोलणार आहोत. जर तुम्ही रोज निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग करता आणि अकाउंट स्टेबल नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता स्क्रीनवर तुम्ही बघत आहात एक्सेल शीट. ही माझी पहिली रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी आहे. यामध्ये तुम्ही बघत असता डेली स्टॉप लॉस हा ₹500 आणि डेली टार्गेट हा ₹1500. मी इथे एक गोष्ट क्लिअर करतो, हा प्लॅन प्रॉफिट मॅक्झिमाइज करण्यासाठी नाही. हा प्लॅन ट्रेडरला सर्वाईव्ह आणि डिसिप्लिन बनवण्यासाठी आहे. या शीटमध्ये तुम्हाला दिसत असेल 3 दिवस प्रॉफिटमध्ये आहे, बस लॉस आहे आणि 7 दिवस नो ट्रेड आहे. हे कन्सिस्टंट नसणार आहे. कुठलेही 3 दिवस प्रॉफिटमध्ये असेल या कुठलेही 7 दिवस नो ट्रेडमध्ये असेल आणि कुठलेही 10 दिवस लॉसमध्ये असेल. जर आपण कॅल्क्युलेशन पाहिलं तर 10 दिवसाचं जर आपण प्रत्येक दिवशी ₹500 लॉस पकडले तर ते 5,000 होणार आहे आणि 3 दिवसाचं प्रॉफिट असेल 1500 प्रमाणे तर ₹4,500 प्रॉफिट असणार. म्हणजेच मंथली ॲप्रॉक्सिमेट आपण टोटल बघितलं तर ₹500 लॉस होणार आहे. आणि आपण जर 3 महिन्याचा ओव्हरव्ह्यू बघितला तर 500 × 3 म्हणजे ₹1,500 लॉस. आता इथे सगळे ट्रेडर क्विट करतात, पण इथे प्रोफेशनल ट्रेडर तयार होतो. मी इथे प्रॉफिट बघत नाही, मी इथे बघतोय रूल्स फॉलो झाले का, स्टॉप लॉस हिट झाला तर एक्झिट घेतला का, ओव्हर ट्रेडिंग टाळली का, मी किती दिवसाला ट्रेड मारले आणि किती दिवसाला ट्रेड मारण्याचं कमी केले. 1500 लॉस म्हणजे फीस आहे कन्सिस्टंट ट्रेडर बनण्यासाठी. रोज स्टॉप लॉस पाळला, इमोशनल ट्रेडिंग केली नाही, रिव्हेंज ट्रेड टाळली, तर तुम्ही ऑलरेडी 90% ट्रेडरपेक्षा पुढे आहात. मार्केट प्रॉफिट देईल पण डिसिप्लिन नाही शिकवणार. आपण बघू दुसरी शीट. आता आपण सेकंड शीट बघूया. ही स्ट्रॅटेजी मी पहिली स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट असल्यावरच इम्प्लिमेंट करणार आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही बघू शकता की पहिली स्ट्रॅटेजी होती तर फिक्स होती की स्टॉप लॉस 500 आणि प्रॉफिट 1500 घ्यायचे. आता या शीटमध्ये तुम्ही बघून घ्याल तर स्टॉप लॉस हा कॅपिटलच्या 2% आहे. म्हणजे जेवढं माझं कॅपिटल आहे 30,000 त्याचे 2% मी स्टॉप लॉस घेणार. जो टार्गेट असेल तो 5% असणार. म्हणजे जो 30,000 जो कॅपिटल आहे त्याचे 5% टार्गेट असणार आहे. इथे कॅपिटल डेली चेंज होत राहणार जसं प्रॉफिट आणि लॉसनुसार. जो तुम्ही बघत असा इथे लॉस जो झाला आहे, इथे लॉस कमी झाला, इथे प्रॉफिट आला आहे. तर हे जे कॅल्क्युलेट आहे तशाप्रमाणे हा कॅपिटल आहे चेंज होत राहणार. जसं लॉस वाढले तर कॅपिटल कमी होत जाणार, प्रॉफिट वाढलं तर कॅपिटल वाढत जाणार. म्हणजेच कॅपिटल वाढलं तर पोझिशन साईज वाढेल, कॅपिटल कमी झाला तर रिस्क आपोआप कमी होईल. हे आहे रिअल प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट. मित्रांनो, कन्सिस्टंट ट्रेडर एका महिन्यात बनत नाही, तो रूल्स फॉलो करून तयार होतो. आज 500चा लॉस आहे तर उद्या कॉन्फिडन्स आल्यावर पुढे प्रॉफिट ॲटोमॅटिकली येतो. गोल आहे दर महिन्याला प्रॉफिट नाही तर दर महिन्याला डिसिप्लिन ट्रेडर बनणं. शेअर मार्केटमध्ये कोणतीही खात्री नसते, फक्त शक्यता असतात. ट्रेडिंग हा पूर्णपणे शक्यताचा खेळ आहे आणि प्रॉफिट कमवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे आपण जे प्रॉफिट कमवतो ते प्रॉफिट जास्त असायला पाहिजे. म्हणजे जितक्या वेळा हरतो त्यापेक्षा जास्त वेळा जिंकणे. लॉस टाळणे आपल्याला शक्य नाही. लॉस होतात आणि ते होणारच, ते टाळता येत नाही. हाच या खेळाचा स्वभाव आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही रोज किती स्टॉप लॉस ठेवतात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी स्ट्रॅटेजी एज्युकेशन आणि ट्रेड एक्झाम्पल शेअर करणार आहे. अजून माझं जे पण बॅक टेस्टिंग आहे ते बॅक टेस्टिंग चालू आहे. आणखी लवकरच मला 30K ते 3 लाखचं चॅलेंज चालू करायचंच आहे. त्यासाठी माझे सर्व स्टेप चालू आहे. जे पण बॅकअप प्लॅन आहे ते स्ट्रॉंग असायला पाहिजे, जी पण स्ट्रॅटेजी स्ट्रॉंग असायला पाहिजे. असं नाही की उद्या मी चालू केलं, लॉस झाला, एका महिन्यामध्ये सर्व कॅपिटल वाईप ऑफ झालं, ते मला करायचं नाही. मला लॉस घ्यायचा आहे पण तो लॉस एवढा कमी करत जायचा की मी कंटिन्यू खूप महिन्यापर्यंत तो ट्रेड करत राहीन. तर माझी स्ट्रॅटेजी मी चालू आहे, जी वर्क करतो आहे, त्याच्यामध्ये खूप लॉसेस येतात आहे, खूप स्टॉप लॉस लागतात आहे आणि ती एवढे लॉस होतात आहे की जे प्रॉफिट मार्जिनच कमी आहे. म्हणजे जे टार्गेट असायला पाहिजे तो टार्गेट भेटत नाही. त्यामध्ये स्ट्रॅटेजीवर माझे कामं चालू आहे. ती स्ट्रॅटेजी जेव्हा मला समजेल महिन्यातून 3 दिवस तरी मला प्रॉफिटेबल आहे, या 5 दिवस तरी मला प्रॉफिट चांगला भेटतो आहे, तरच त्या मी स्ट्रॅटेजी चालू करेन. त्यासाठी माझी सर्व गोष्टी चालू आहे. पुस्तक काय रीड करतो आहे आणि काही कामामुळे जे जॉब करते मी, जॉब करूनच ह्या गोष्टी चालू आहे. मी घरी बसून नाही फक्त ट्रेडिंगचा विचार करते, तर जॉब
करून सर्व करतो आहे. त्यामुळे त्यामधून टाईम काढून हे सर्व जर्नी माझी चालू आहे. आणि लवकरच मी ते चॅलेंज करायचं, पण ते चॅलेंजच्या आधी जे सपोर्ट असायला पाहिजे. आता जसं रिस्क मॅनेजमेंटचा हा प्लॅन मी बनवला आहे. तर रिस्क मॅनेजमेंटचा प्लॅन हा प्रॉपर आहे आणि याच्यावर एक्झिक्युशन जी असणार ती स्ट्रॅटेजी. जर स्ट्रॅटेजी तुमची प्रॉपर असेल, रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर असेल, तर तुम्ही लॉस मोठा घेणार नाही. त्यामधून तुम्ही राहणार आहे. तर लेट्स सी स्ट्रॅटेजी माझी जी होणार आहे ती पॉवरफुल असायला पाहिजे. तिकडे कुठेही एक बरोबर ना गॅम्बलिंगसारखी नसायला पाहिजे, की बाबा हे मी असं घ्यायचं आहे, तसं घ्यायचं. जे आहे ते प्रॉपर आणि हे. सो लवकरच आपण भेटूया त्या चॅलेंजबरोबर. बाकी या चॅनलला तुम्हाला जर आवडलं असेल, काही कमेंट असेल तुम्ही सांगा. तुमचे सजेशन तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्ही ट्रेड सेफ करा, फॉलो करा रूल्स आणि स्टे कन्सिस्टन्सी हे मेन आहे. तुम्ही जे रूल्स फॉलो करता त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहा, की तुम्हाला रोजचे रोज ते नियम पाळायचे. जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट राहणार, रूल्स फॉलो करणार, तर तुमचा ब्रेन जो आहे त्याप्रमाणे डेव्हलप होत जाणार. एक दिवस असं आहे की तुम्हाला प्रॉफिटेबल आहे, तुम्ही बनणार. फक्त रूल्स फॉलो करायचे. प्रॉफिट आणि लॉसमध्ये कधीच बघायचं नाही. आपली स्ट्रॅटेजी, आपली मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट हे सर्व हँडल करतात. सो लवकरच आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करू. सध्या रिस्क मॅनेजमेंटबद्दल सांगा मला काही कमेंटमध्ये असेल तर. सो हॅपी ट्रेडिंग अँड लवकरच भेटू आपण.